अपेक्षा करूयात की या गावाची पाण्याची तहान भागेल। पण अशी ही दोन्ही जरी दृश्य अत्यंत विदारक असली तरी एक मात्र खुशखबर आहे। खुशखबर आहे 48 तासात मान्सून राज्यात येण्याची। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झालंय। नेहमीच्या वेळेच्या आधी होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं सुरुवातीला वर्तवला होता, पण त्यानंतर हवामान विभागाकडून मान्सूनच्या आगमनाबद्दलच्या अंदाजात काही बदल झाले। अखेर आता नवीन अंदाज आलाय आणि हा अंदाज काय आहे, ही आनंदाची वार्ता काय आहे, चला पाहूयात। हवामान खात्याचे दोन अंदाज चुकले। 48 तासात मान्सून राज्यात धडकणार। मान्सूनचा पाऊस कधी पडणार? सातत्यानं चुकणाऱ्या अंदाजांमुळे हवामान खात्यावर नेहमी टीका केली जाते। यंदा पावसाच्या आगमनापूर्वीच हवामान खात्याचे अंदाज चुकू लागल्याचं मात्र दिसतंय। केरळमध्ये पावसाचं 1 जून पर्यंत आगमन होतं। यंदा ते 26 मे रोजी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता। हा अंदाज चुकल्यानं 29 मे रोजी नवा अंदाज जाहीर करण्यात आला। जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं आगमन होईल असा अंदाज जाहीर करण्यात आला होता। 2 जून रोजी हवामान खात्यानं माहिती दिली की 4 जूनला केरळमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे। अखेर या संदर्भात नवीन अपडेट आता समोर आलंय। भारतीय हवामान विभागाकडून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। पुढील 48 तासात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भातील मान्सूनसाठी 15 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल। पुढील 2 ते 3 दिवसात मोसमी वारे महाराष्ट्रातील काही भाग व्यापू शकतात, अशी भारतीय हवामान विभागानं माहिती दिली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात गोवा, महाराष्ट्राचा काही भाग सोबतच तामिळनाडू, कर्नाटक, बंगालचा उपसागराचा काही भाग आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं सांगितलं। वातावरणातील बदलांमुळे मोसमी पावसाला विलंब झाला। मोसमी पावसानं अरबी समुद्रातील दक्षिण पश्चिम, दक्षिण पूर्व भाग, मध्य अरबी समुद्रातील काही भाग, लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहेचा संपूर्ण प्रदेश तसंच कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील विस्तृत क्षेत्र व्यापलंय। दक्षिण भारतात पावसाळ्याची अखेर औपचारिक सुरुवात झाली आहे। आज मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे। त्यांनी केरळचा पूर्ण भाग व्यापलेला आहे। तसंच दक्षिण कोस्टल कर्नाटकातील मंगलोर इथपर्यंत तो पोहोचलेला आहे आणि दक्षिण तामिळनाडूतल्या काही भागामध्ये सुद्धा तो पोहोचलेला आपल्याला दिसून येतोय। आणि आपण बघू शकतो की अरबी समुद्रातील बऱ्याच ठिकाणी, त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा तो पोहोचलेला आहे। येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर बघितलं तर गोवा आणि तळ कोकणामध्ये तो येण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यातील बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तिथे मान्सूनचं आगमन होण्याची चान्सेस आहेत। आता तर फक्त 2 ते 3 दिवसांसाठीच आपण सांगू शकतो। त्यानंतरचे जे कंडिशन्स आहेत त्यावर पुढचा त्याचा प्रोग्रेस अवलंबून असेल। दरम्यान राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष आता मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीकडे लागलंय। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। मान्सून पूर्व पावसाच्या सरी आणि तापमानातील चढउतार अनुभवास येत आहेत। तरी शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरण्या कराव्यात अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत। त्यामुळे आता खरीप हंगामाच्या तयारीला वेग येणार असून पावसाच्या पुढील वाटचालीवर कृषी क्षेत्राचं लक्ष केंद्रित झालंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।